नमस्कार, मी सुशांत सावंत. पुढारी न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यात महानगरपालिका निवडणुकींचा धुरळा सुरू आहे. मुंबईमध्ये विशेषतः सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष आहे आणि मी ज्या ठिकाणी आहे ते लालबाग, परळ असेल, शिवडी असेल, ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. मात्र या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांनी आपला हुकमी एक्का मैदानात उतरवलेला आहे आणि आपल्यासोबत कोकणचे फायर ब्रँड नेते अर्थात आमदार निलेश राणे आहेत. सर, पुढारीमध्ये तुमचं सुरुवातीला स्वागत आणि नवीन वर्षात तुम्हाला हो, शुभेच्छा आपल्याला पण. सर, आपण जर बघितलं असाल तर लालबाग, परळ, शिवडी ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. तुम्ही इतके दिवस फिरता, हाऊस द जोश. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळीकडे. आमचे उमेदवार सगळे चांगले आणि योग्य उमेदवार दिलेले आहेत महायुतीने. महायुतींच्या नेत्यांचं काम जवळपास लोकांना आता सगळं सोशल मीडियामुळे हे सगळं माहिती आहे. लोक कन्व्हिन्स झालेली आहेत की आम्हाला का महायुतीला निवडून द्यायचंय. ठाकरे आता कोणाच्या मराठी माणसाच्या प्रेमापोटी काय एकत्र आलेले नाहीत हे आता मराठी माणसाला कळलेलं आहे. ते फक्त कुठेतरी त्यांचं दुकान बंद झालं, रसद बंद झाली, टक्केवारी बंद झाली, कॉन्ट्रॅक्टर उभे करत नाही, फोन उचलत नाही, म्हणून आता त्यांना ती सत्ता हवी आहे. त्यांना काय वेगळं मुंबईला काय देण्यासाठी. 25 वर्ष तुम्ही होतात ना मुंबईमध्ये, काय दिलं तुम्ही मुंबईला? असं काय तुम्ही निर्माण केलं मुंबईमध्ये? आता कोस्टल रोड सांगतील, काय कोस्टल रोड मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय? 2014 ते 19 मध्ये जर तुम्ही बघितलं तेव्हा मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब होते. फडणवीस साहेबांचा मोठेपणा बघा की त्यांनी उद्धवजींना भूमिपूजन करायला सांगितलं की आपण करा. ह्याला मनाचा मोठेपणा म्हणतात. पण आज ते स्वतःचा लेबल लावायचा प्रयत्न करतायत. लोकांनी ठरवलेलं आहे ठाकरे कंपनी म्हणजे लुटालूट, ठाकरे कंपनी म्हणजे दरोडे टाकणं, लोकांना मारणं. कुठेतरी तुम्ही आठवा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री असताना जेव्हा उद्धवजी कार्यकाळ आठवा तुम्ही, रिटायर्ड नेव्ही ऑफिसर बिचारे त्यांचा डोळा फोडला, लोकांना घरात घुसून मारायचे ही लोक. ही अशीच परत मुंबईची अवस्था आपल्याला करायची आहे का? म्हणून लोकांनी आता जे तुमचा पूर्वीचा प्रश्न होता, लोकांमध्ये जोश आहे, लोकांमध्ये आता निर्णय झालेला आहे की मुंबई आता महायुतीला द्यावी लागेल. कारण का त्यांनी ते कामावर मागतायत मतं, अजून कशावर नाही. सर, ठाकरेंच्या आरोपावर येणारच आहे मी. मात्र तुमच्या राजकारणाची सुरुवात जी झाली ती शिवसेनेतून. आज तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात. प्रचार करताना नेमका काय भावना आहेत? तेही इथे आपण म्हणतोय ठाकरेंचे इथे आमदार आहे, ठाकरेंचे नगरसेवक होते. आता काय नेमकं तुम्हाला बघा, असा काय गड वगैरे आता ठाकरेंचा तसा काय राहिलेला नाही. आता जर तुम्ही शिवडी आणि वरळी हा सगळा परिसर तुम्ही बघितलं, काय दिलं हो मराठी माणसाला? शिवडी म्हणजे कोण? मराठी माणूस. जाऊन बघा, गल्ली गल्लीमध्ये फायर ब्रिगेडची गाडी जाणार नाही अशी अवस्था आहे. दुर्दैवाने जर काय घडलं तर फायर ब्रिगेड नाही जाऊ शकत. ही तुम्ही मुंबईची अवस्था केली. मराठी माणूस शिवडीचा असू दे, मुंबईचा असू दे, जिथे जिथे निवडणुका चालू आहेत तिथे सगळीकडे मराठी माणूस ह्यांच्यावर चिडलेला आहे. हे आता ब्रँड वगैरे काय नाही हो, हे सगळं नाटक आहे. कोणाचं ब्रँड वगैरे आता काय नाही. फक्त ब्रँड होते ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर ठाकरेंमध्ये तसा कोण ब्रँड नाही. ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येते की महाराष्ट्रात आणि खऱ्या अर्थात मुंबईत फक्त चालणार ठाकरे ब्रँड. कुठे? मुंबईत. बघा, मुंबईमध्येच लक्षात घ्या, तुम्हाला फक्त 2 विश्लेषणं सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय तुम्ही घ्या. मुंबईमध्ये अमित ठाकरे हरले ना हो, तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. एक साधा माणूस बिचारा महेश सावंत आमच्या कोकणातला आहे, एका खोलीत बिचारा राहतो, तो जिंकून आला तिकडे. बरोबर? तुम्ही 3ऱ्या क्रमांकावर कसे फेकले गेलात? जर तुमच्यावर एवढा मराठी माणूस ओतून प्रेम करतो, 3ऱ्या क्रमांकावर. वरळीमध्ये जे 58-60 हजारांनी आदित्यजी जिंकले होते, त्यांचं लीड आलं 7 हजारावर. त्यांची विकेट जाता जाता वाचली आहे. ते काय सांगतात मराठी? यांच्या उलट मराठी माणसांनी ठरवलंय ह्यांना आता आपटायचं आहे. ते निवडणुकीत मागच्याच आटपणार होते यांचा कार्यक्रम. पण कसे तरी आदित्यजींनी आपली सीट वाचवली. बिचारा अमित जी आमचा नाही वाचू शकला त्याच्यामध्ये, तो 3ऱ्या क्रमांकावर गेला. वाईट वाटलं, चांगला पोरगा आहे. पण काय करणार या ठाकरे मी ठाकरे, अरे तू बाबा काय नाही, आता सगळे इक्वल. नवाबी संपली, काय राजेशाही संपली, आता सगळे समान आहेत. इकडे कोण माझ्यापेक्षा वरती आणि कोण गरीबापेक्षा लहान असं आता व्यवस्था नाही. ते सगळी व्यवस्था संपली. ती सगळी काँग्रेसच्या जमान्यात होती. आता कोणी कोणापेक्षा मोठं नाही, सगळे समान आहेत. वरळीमध्ये देखील तुम्ही फिरणार आहात. वरळीमध्ये नेमका कसा प्रचार? कारण आदित्य ठाकरे तिथे आमदार आहेत, तर त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की आदित्य ठाकरेंचेच काही लोक नाराज झालेत.
आदित्यजी ठाकरे हे जे तिकडचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल एवढी तीव्र नाराजी आहे. ते गेलेच नाहीत निवडून आल्यानंतर. मग ते कसं आहे, ते हायफाय आहे ना सगळे, नाईट लाईफ, पार्टी लाईफ, हे लाईफ ते लाईफ, मोठ्या गाड्यांमध्ये फिरणं, अंबानींच्या लग्नाला नाचणं वगैरे एवढंच आहे ना त्यांच्या जीवनामध्ये. गरीब माणूस कुठे आहे? ठाकरेंच्या चौकटीमध्ये गरीब माणूस कुठे? मराठी माणूस आता आठवला का? आता तोपर्यंत नव्हता. हे सगळे नाईट लाईफ वाले, ह्यांना कसं मराठी माणूस तसा लगेच आठवणार? आज वरळी विधानसभा मी मागचे 10 दिवस फिरतोय. तिथे खूप झोपडपट्ट्या आहेत. लोक हलाखीच्या परिस्थितीमध्ये तिकडे झोपडपट्टीत राहत आहेत. हे कधी विचारायलाच गेले नाहीत की बाबा तुला लाईट, पाणी, वीज, गटर मीटर काय आहे, तू काय सोय करून देव. हे वरती ह्यांचं राजकारण कुठे? मोठ्या स्टुडिओमध्ये, मोठ्या कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये. हे कमला मिलला जेव्हा आग लागली तेव्हा तिकडेच होते, तिथून बाहेर पडले. हे गरिबांचे नाहीत. आज वरळीमध्ये अवस्था अशी आहे, ते थोडक्यासाठी वाचले. ह्या नगरसेवकांच्या निवडणुकीमध्ये 100% आमचे महायुतीचे सगळे नगरसेवक निवडून येतील अशी परिस्थिती आहे. संतोष धुरीसारखा कार्यकर्ता नगरसेवक होते, ते आज साथ सोडतायत राज ठाकरेंची, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. बघा, असे खूप कार्यकर्ते चांगले चांगले गेले. फक्त धुरी गेला म्हणून आज काय आश्चर्य वाटायचं कारण नाही. हे वागवतात कसे कार्यकर्त्यांना? अहो, कार्यकर्ते आहेत, कुत्रे नाही आहेत. शिवीगाळ करणं, त्यांना कमी लेखणं भेटणंच नाही. आणि आता या निवडणुकीनंतर उरलं सुरलं जे काय शेवटचं जे काय दुकानाचं टाळं वगैरे जे काय राहतं ना यांच्या संघटनेमध्ये, ते पण नाहीसं होणार. काही राहणार नाही. कारण का, हे वागलेच असे कार्यकर्त्यांसोबत. ह्यांनी कधी संघटना म्हणून बघितली नाही. हे आमचे नोकर, आम्ही कोणतरी मोठे, हे कोणतरी लहान, ह्यांना काहीतरी किंमत कशाला द्यायची, अशी वागणूक बरोबर नाही. आणि हे देत गेले, चुकत गेले. म्हणून कार्यकर्ते, ह्याला चांगले चांगले कार्यकर्ते, होतकरू कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते रडत बाहेर पडले. आजही त्यांच्या मनामध्ये बाहेर पडण्यासारखं नव्हतं, पण हे असे वागत राहणार. हे अजूनही जमिनीवर यांचे पाय नाही. जमिनीवर आता मुंबई गेल्यानंतर कदाचित येतील. बघूया आता काय होतं ते. तुमच्या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज तुमच्यावर जबाबदारी दिली आहे. कोणते असे मुद्दे आहेत, तुम्ही लालबाग, शिवडी, जो कोकणी मतदार सर्वात जास्त आहे, तुम्ही कोकणाचं प्रतिनिधित्व करता, कोणते असे मुद्दे तुम्ही घेऊन जाता? बघा, आम्ही डेव्हलपमेंटमध्ये पहिलं तर नागरी सुविधा, महानगरपालिका म्हणजे काय, 18 नागरी सुविधा ज्या असतात त्या तुम्हाला प्रामुख्याने अगोदर तुमच्या मतदारसंघामध्ये इम्प्लिमेंट करायचे असतात. जे वाढीव कॉस्टचे जे काही बाकीचे प्रकल्प आहेत ते तुम्हाला राज्य शासन आणि बजेटच्या माध्यमातून तुम्हाला खेचायचे असतात. हे सगळं कोण देऊ शकतं? आज नगरविकास खातं कोणाकडे आहे? सन्माननीय शिंदे साहेबांकडे आहे. मुख्यमंत्रीपद कोणाकडे आहे? आमच्या फडणवीस साहेबांकडे आहे. हे कोण देऊ शकतं? फायनान्स डिपार्टमेंट आमचं सरकार आहे. जर कुठे मुंबई महानगरपालिकेला पैसा कमी पडला, 40% पैसा कदाचित सॅलरी आणि बाकीच्या व्यवस्थित जात असेल, उर्वरित 60% जर समजा मुंबई महानगरपालिकेला पैसा कमी पडत असेल तर कोण देऊ शकतो? आम्हीच देऊ शकतो. ठाकरे कुठून आणणार आहे? ते फक्त बिल्डरांबरोबर कुठेतरी सेटिंग करणार, आपापलं घर बघणार, कुठेतरी मातोश्री 1, 2, 3, 4, 5 होणार. त्याच्या पलीकडे काय? मराठी माणूस आहे तिकडे, कदाचित अजून पुढे कुठेतरी जाईल, सुरत उरतला जाईल, बॉर्डरच्या पलीकडे जाईल. ह्यांना काही नाही. ह्यांना फक्त घर चालवण्याची व्यवस्था, त्याच्या पलीकडे ह्यांचं नियोजन नाही. विजन काय आहे की आज तुम्ही मेट्रो बघा, आज तुम्ही ब्रिजेस बघा, कोस्टल रोड बघा. कोस्टल रोड पण आम्ही केलाय. सुप्रीम कोर्टामध्ये केसेस आम्ही फाईट करून जिंकून आणलेत. ह्यांचं काही योगदान नाही त्याच्यामध्ये. बीएसटीची वाट लावली आहे लोकांनी. 2019 पासून ते 2022 पर्यंत उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते, जे करार झाले बीएसटी मध्ये, एकही बस विकत घेतली नाही. सगळे कॉन्ट्रॅक्टवर प्रायव्हेट एंटिटीला दिले. प्रायव्हेट एंटिटीला दिले म्हणजे बीएसटी जर उद्या बंद पडायची, देव न करो, जर बंद पडली तर एकही बस तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही. हे पाप कोणाचं आहे? कोणी करार साईन केले? कोण मुख्यमंत्री होते तेव्हा? आज तुम्ही मोठमोठ्या वार्ता करताय. आज मुंबईची वाट लावण्यामध्ये तुमचं सर्वात मोठं योगदान आहे. भेटी देतात उद्धव ठाकरे असेल, रस्त्यावर आले ते ठाकरे, जे त्यांचं नाक कधी जमिनीच्या लेवलवर नसायचं, त्या मान खाली घेऊन शाखेमध्ये व्हिजिट करतात. काय अवस्था आली बघा. अहो, तुम्ही स्वतःला जे काय राजे समजत होतात ना या शहराचे, या राज्याचे, आज शाखेमध्ये दोघांना एकत्र, ते पण एकत्र, एक एकटा गेला तरी काय व्हॅल्यू राहिली नाही. एकत्र जावं लागतंय. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल ह्यांची किंमत संपत चाललेली आहे, संपली आहे. आता उरली सुरली जी किंमत आहे ते स्वतःहून घालून बसतील या महानगरपालिकेच्या रिझल्ट नंतर. आपण आता इंटरव्ह्यू करतोय तो लालबाग आहे, परळ आहे, त्यामध्ये घरांचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. याला जबाबदार कोणाला धरता? कारण अनेक जुन्या इमारती मोलकळीत आलेल्या आहेत.
बघा ह्यांचं राजकारण कसं असतं बघा. मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत तर 4 गुजराती आणि 1 मारवाडी. तिथे त्यांना गुजराती मारवाडी चालतात, पण बाकी मराठी तिकडे काही दिसत नाही. बिल्डरांची ह्यांची दोस्ती आहे, ह्यांचं सगळं सेटलमेंट आहे. कुठला बिल्डर तुम्ही नाव घ्या त्या बिल्डरचं, मी तुम्हाला इतिहास सांगू शकतो की ह्यांचे कसे संबंध आहेत बंगल्यांबरोबर. माझा जन्म मुंबईचा, लहानाचा मोठा मी मुंबईत झालो. ह्यांचे जेवढे बिल्डर आहेत ना, तुम्ही नावं घ्या, मी सांगतो ह्यांचे किती घरोब्याचे संबंध आहेत. ह्यांच्या कार्यक्रमाला, ह्यांच्या परदेश दौऱ्याला कोण असतात, त्याच्यामध्ये मराठी किती. परदेशात जाताना तुम्हाला मराठी लागतो, पण मुंबईत आल्यानंतर निवडणुकीला तुम्हाला मराठी लागतो. मग परदेशात पण घेऊन जा ना कुठल्या तरी मराठी कुटुंबाला, तेव्हा मराठी का लागतो. हे फक्त दाखवायचे दात आहेत. घाणेरडं राजकारण आहे. असं राजकारण करत राहिले म्हणून आज त्यांच्यावर ही अवस्था आली. शाखेमध्ये स्वतः एकत्र हात पकडून शाखेत जायची. हे जे घरांचं वगैरे जे काय आहे ना, सगळीकडे सेटलमेंट आहे. झोपडपट्ट्या वाढल्या कशा हो 25 वर्षामध्ये. ठाकरे जबाबदार आहे त्याला? 100% ठाकरे जबाबदार आहे. त्यांची खाली सगळी सेटलमेंट वरपर्यंत जायची आणि मग खाली बिल्डर, त्यांना काय डेन्सिटी दाखवायची. बघा, बिल्डरला डेन्सिटी दाखवायची झोपडपट्ट्यांची. ते काय करणार, एवढ्या डेन्सिटीमध्ये त्यांना FSI मिळतो. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढी बिल्डरचा FSI जास्त. झोपड्या वाढल्या तर नुकसान, ती झोपड्या कमी झाल्या तर नुकसान. प्रॉफिट कशात आहे, झोपडपट्ट्या वाढल्यावर. जेवढी डेन्सिटी त्याच्यावरती FSI आहे त्यांना, आणि मग तो FSI वरतून कुठल्या तरी बिल्डरला मिळून देण्यासाठी इकडे झोपडपट्ट्या वाढल्या. हे 25 वर्ष सलग होत गेलं. आज पण 45-43% जे काही झोपडपट्ट्या तुम्हाला मुंबईत दिसतात ना, ह्यांच्या या कुकर्मामुळे आहे, ह्यांच्या या घाणेरड्या राजकारणामुळे आहे. हे झोपडपट्ट्या वाढवत गेले, कारण काय ना, कुठेतरी डेन्सिटी बिल्डरांसाठी वाढवायची होती, म्हणून हे सगळं झालेलं आहे. मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर मतं मागितली जात आहेत. मात्र आजची परिस्थिती पाहिली तर सर्वसामान्य मराठी माणूस मुंबईत घर घेऊ शकत नाही. याला तुम्ही अहो, मुंबई नाहीतरी जागतिक दर्जाचे शहर आहे. यांनी नियोजन करताना, कुठल्याही शहराचं नियोजन करताना, आता आपण जागतिक दर्जाची जी काही शहरं बघतो आहे, त्याच लोकांना तिथे राहतं घर देण्यासाठी त्यांच्याकडे एक सेपरेट प्लॅन असतो. आमचे फडणवीस साहेब काय बोलले, आमचे शिंदे साहेब काय बोलले की आम्ही आहेत ठिकाणी, त्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला घरं देऊ. यांनी काय केलं, बिल्डरांची समझोता असा केला की लोक गेली तरी चालेल, त्यांना तुम्ही काय जी काही रक्कम आहे ती तुम्ही द्या. यांचे त्यावेळेचे सगळे नगरसेवक कामाला लागले, सगळे काय यांचे नेते कामाला लागले. मराठी माणूस इकडून हातापार. ह्यांची पॉलिसीज कशी आहे की इथून माणूस उठलाच पाहिजे, त्याचा बाजारच उठला पाहिजे, ही त्यांची पॉलिसी आहे. अहो, त्यांनी कधी मराठी माणसाला इकडे राहावं म्हणून आंदोलन केलं, सांगा ना. म्हणून 40% मराठी माणूस इकडून गायब झाला, तेव्हा का नाही आंदोलन केलं, तेव्हा का नाही एकत्र आलात, हा प्रश्न आहेच ना. अर्थात तुम्हाला चहा आवडतो, त्यामुळे आम्ही इथलं फेमस लाडू सम्राट आहे त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत आणि चहा सोबत काही गप्पा मारणार आहोत. दिवसभर प्रचारात व्यस्त असतात. सध्या त्यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिलेली आहे आणि आपल्यासोबत उमेदवार देखील आहेत तिथे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. आणखी काही प्रश्न आहेत आपल्यासमोर. ज्या पद्धतीने सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत की अमित साटम यांना नावावरून टीका करण्यात आली, मी ती टीका ऐकली. एक माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे बोलायला नको होतं. आपण माजी मुख्यमंत्री आहात, एका पक्षाचे आपण प्रमुख आहात, तर आपण भाषेमध्ये आपण एकाबद्दल काय भाषा वापरतो. अच्छा, अमित साटम हे स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत आलेले. त्यांच्याकडे आडनाव नव्हतं, त्यांचे वडील काय राजकारणात नव्हते किंवा त्यांना काय असा काय वारसा नव्हता. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर हे सगळं निर्माण केलं आणि तुम्ही ज्या भाषेत बोलताय, एका माजी मुख्यमंत्र्याला ते शोभत नाही. ची सत्ता आली म्हणजे महायुतीची सत्ता आल्यानंतर तुम्ही लोकांना नेमकं काय आश्वासन आहे? लोकांना खरंच परवडणारी घरं मुंबईत मिळतील का? अनेक समस्या मुंबईत, मग ते ट्रॅफिकची समस्या सुटेल असं वाटतंय? सुशांतजी, ती द्यावीच लागणार. आम्ही जे कमिटमेंट करतोय ते लोकांना शब्द देतोय, नुसतं आश्वासन नाही. की जे आम्ही आज वचननाम्यामध्ये देतोय, जे आमचे उमेदवार आज गल्ली गल्लीमध्ये जाऊन सांगतायत, ते तुम्हाला खरं अस्तित्वात उतरून दाखवणार. त्याच्यामध्ये खोटं बोलणार नाही. आम्हाला परत तोंड घेऊन यायचंय तुमच्याकडे. आम्ही माणुसकी सोडलेली नाही, टक्केवारीसाठी काम करणार नाही, बिल्डरांसाठी काम करणार नाही, मुंबईसाठी काम करणार. आमचे सगळे नगरसेवक मुंबईला 21व्या शतकातलं शहर बनवण्यासाठी काम करणार आम्ही.
त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही. हे आम्ही 100 जे फक्त बोलत नाही, आश्वासन नाही तर शब्द देणार. तुमच्या बाजूला तुमचे उमेदवार बसले त्यांना विचार काय वातावरण अतिशय चांगलं आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचं पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. सामान्य मतदार आहेत तो सुद्धा अतिशय आतुर झालेला आहे या मतदानासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या प्रभागातून निवडणूक लढवतोय, प्रभाग क्रमांक 204 मध्ये लालबाग, परळगाव, काळाचौकी हा विभाग त्याच्यामध्ये आहे. तिथे रखडलेले प्रकल्प भरपूर आहेत. मग ते रखडलेले प्रकल्प का रखडलेले आहेत, तिथली लोक तिथले जे हे आहेत, जनता आहे ती सातत्याने संपर्क करत असते. ते अजूनपर्यंत का रखडले त्याच्यासाठी मी निलेश राणेंशी चर्चा केलेली आहे, वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे. तर त्यांनी सांगितलं इलेक्शन नंतर त्यांचे निश्चितपणे आपण प्रकल्प रखडलेले आहेत ते कार्यान्वित करू. त्याचप्रमाणे काही लोक स्थलांतरित झालेले आहेत. पानवाला चाळ माझ्याकडे आहे, तर ते जवळजवळ 12 ते 13 वर्ष बाहेर राहत आहेत. त्यांना आता 1-1.5 वर्षापूर्वी त्यांना चुनापट्टीला ट्रान्झिट स्कॅम मिळालाय. मग एवढे वर्षभर अजूनही त्यांचं प्रकल्प कंप्लीट होत नाहीये. अनेक इथे खेळायला मैदानं नाहीयेत, स्विमिंग टँक जवळपास कुठे नाहीये. जागा आहेत त्या अजून महानगरपालिकेने ताब्यात घेतलेलं नाही. त्याच्यावरती स्विमिंग टँक आणि एक चांगलं सुसज्ज असं उद्यान बनवता येईल. आणि अशी अनेक समस्या या नागरिकांच्या, लालबाग परळवासियांच्या आहेत, त्या या सरकारच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यास मला अतिशय आनंद होईल. आणि ते नागरिक, ते मतदार वाट बघतायत कधी एकदा ही इलेक्शन होते आणि आम्हाला या आमच्या सुविधा आम्हाला मिळत आहेत. आपण जर बघितलं असेल तर दरवर्षी पावसाळा येतो, पावसाळ्यात मुंबई भरते, मग इथे हिंदमाता असेल किंवा दादरचा भाग असेल हा पाण्याखाली जातो. जबाबदार धरताय ठाकरेंना? कारण अनेक, तुम्ही मगाशी पण मिठी नदीचा विषय निघाला, ठाकरेंना जबाब, यामध्ये काय? बघा, मुंबई तुम्हाला जिओग्राफिकली पण बघितलं पाहिजे. समुद्राची पातळी, आता माझा मतदारसंघ जवळपास हा समुद्र काठावर आहे, म्हणून आम्हाला समुद्र जास्त कळतो. जिथे जिथे आपण म्हणतो ना समुद्र किनारा आहे किंवा समुद्र आहे, तिथे समुद्राची पातळी काय आहे, कॉजवे आपण कसे करतो, कॉजवेची आपण किती फुटाचे कॉजवे आहेत. आता ब्रिटिशरांनी बांधलेले कॉजवेज आपण अजूनपर्यंत वापरतोय. मागच्या 25 वर्षामध्ये सुशांतजी त्याच्यावरती नियोजन झालेलं नाही. आमच्या सरकारने येऊन कॉजवेचं फुटामध्ये त्याला ते हे करणं, ब्रॉडनिंग करणं. समुद्राची पातळी जर आपल्या मुंबई शहराच्या त्या हायटाईड लाईन पेक्षा जास्त गेली तर हायटाईड लाईनच्या वर जरी गेली तरी आपल्या मुंबईला नुकसान होता कामा नये. वेगवेगळे तज्ज्ञ बसवले, त्या तज्ज्ञांच्या बॉडीने रिपोर्ट दिला. तज्ज्ञांच्या बॉडींच्या रिपोर्टची अंमलबजावणी कशी करता येईल त्याच्यासाठी फंड अलॉट केला. म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये, जसं पूर्वी ह्यांच्या कार्यकाळामध्ये जसं मुंबईमध्ये पाणी साचायचं, मी म्हणत नाही की 100% दुरुस्त झालंय, काही ठिकाणी अजून पण आहे. पण जोपर्यंत आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस करत नाही, मुंबईला ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण चौकटी बसवत नाही, तोपर्यंत हे आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्याला भोगावं लागतं. कारण का समुद्र आपल्या समोर आहे. जसं मी म्हटलं, माझ्या मतदारसंघात पण समुद्र माझ्या समोर आहे, लोकवस्ती आहे, लोकवस्तीला आपल्याला वाचवायचं असतं. इकडे तरी डिस्टन्स आहे, तिकडे तरी डिस्टन्सही नाही, डायरेक्ट लोक किनारपट्टीवर राहत आहेत. असं असताना जेव्हा आपण नियोजन करतो की पाणी साचतंय, त्याची कारणं काय, बस थँक्यू, त्याची कारणं काय, त्याच्यावरती तज्ज्ञ, त्याच्यावरती कन्सल्टन्सी, त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यावरती फंड, काय केलं 25 वर्षामध्ये. आम्ही जे काय सांगतोय ना, हे आम्ही केलं ते सांगतोय. कॉजवेचं तुम्ही 25 वर्षामध्ये कॉजवेला ब्रॉड करू शकला नाही आणि हे काय करत बसले, पॅचवर्क मारत बसले. बघा, आम्ही इकडून हा खड्डा बुजवला, तर अरे बुजवणं हे तर तुमचं कर्तव्य आहे, पण ते होऊच नाही हे पण तुमचं कर्तव्य आहे. आपण जर बघितलं असेल तर कालच आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत यांनी सातत्याने तुमच्या पक्षाला आणि तुमच्या पक्षप्रमुखांना गद्दार असा त्यांनी उल्लेख करतात. काल देखील त्यांनी पत्रकार परिषदेत तो उल्लेख केलेला आहे. तर बघा, तुम्हाला एक सांगतो, ज्यांच्याकडे वैचारिक पातळी नाही ना, संजय राऊत, त्यांना सांगावं कधी निवडणूक लढवायला. ते शिंदे साहेबांवर, फडणवीस साहेबांवर टीका करतात आणि मागच्या दरवाजानी फोन सुद्धा करतात कामांसाठी. बघा, हे दाखवायचे राहत आहेत. जेव्हा आदित्यजींना काम असतं, जेव्हा उद्धवजींना काम असतं, जेव्हा राजसाहेब ठाकरेंना काम असतं, उद्धव साहेबांना असतं, इव्हन संजय राऊत
सगळे हे आमच्या साहेब लोकांची टच मध्ये आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी हे फक्त असं बोलतायत. हे खोटं आहे सगळं. आता ते सांगू शकत नाही ना की नाही चांगलं काम केलं विरोधकांनी, शिंदे साहेबांनी चांगलं काम केलं. सांगू शकतात का ते? ते संपादक राहणार नाही उद्या सामन्याचे असं बोलायला लागले तर. रुग्णावर लात मारून काढले जातील. हे सगळं जे आहे ना हे एक फक्त कुठेतरी दाखवण्याचं सारखं नाटक चालू आहे. त्यांच्याकडे मॅटरच राहिलेलं नाही काय. आपण जर बघितलं असं तर मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली असेल, ठाण्यात असेल, बिनविरोध उमेदवार निवडून आले ते भाजप आणि तुमच्या शिवसेनेचे. मात्र यावर आरोप केला जातोय हे वोट चोरी करून आलेले आहेत, नोट चोरी करून. यांच्याकडे आतापर्यंत वोट चोरी होती, आता नोट चोरी करा. जे काय उमेदवार निवडून आले तुम्ही लक्षात घ्या, ह्यांची हालत एवढी बेकार झाली आहे. ह्यांचे रस्ते लागले, त्यांचा बाजार उठलाय निवडणुकीच्या अगोदरच. ज्या ज्या विभागातून तुम्ही म्हणताय बिनविरोध झाली, आमच्या ग्रामीण भागातही बिनविरोध होतात ग्रामपंचायती. आम्ही असं नाही सांगत समोरचा सेटल झाला. एक मताने जर एक उमेदवाराच्या पाठीशी कोण उभं राहत असेल तर त्यांना आम्ही सेटलमेंट म्हणत नाही. त्या उमेदवाराचं कौशल्य, उमेदवाराचं कौतुक करतो आम्ही. पण तेवढं काय यांना जमणार नाही. सेटलमेंट झाली, तुम्ही तक्रार करा निवडणूक आयोगाकडे. हा पण त्याचं तथ्य सापडलं पाहिजे ना. ते कोणतरी बोलत बसणार तिकडे आम्ही तक्रार, नुसतं लेखी तक्रार द्यायला काय होतं. उद्या मी कोणाची तक्रार करू शकतो की आदित्यजी पैसे वाटतायत. त्याला काहीतरी पुढे मागे काहीतरी हातपाय असलं पाहिजे. तक्रार करायला काय जातं. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग काय त्याच्यावर रिप्लाय देतो. तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, व्हिडिओ कॅमेरे सुरू करा ना, जसं काय चालतं तसं. त्याच्यातलं काही होणार नाही. त्यांच्याकडे काही पुरावे नाही. बिनविरोध माणूस होतो. मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो सुशांतजी, ह्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाहीत तिकडे, ह्यांची संघटना नाही. मग उमेदवार जे घाबरून उभे केले होते ना त्यांना उभं राहायचंच नव्हतं कधी. आता फॉर्म मागे घ्यायचे दिवस जवळ आले होते, त्यांनी फॉर्म मागे घेतलं. जेव्हा तुमच्याकडे संघटनेमध्ये कोण उभं राहायला तयार नाही म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्याला लायकी दिसते ना काय ती. तुम्ही पहिली स्वतःची लायकी बनवा, स्वतःला त्या परिस्थितीमध्ये आणा की लोक तुम्हाला, तुमचे लोक टिकतील. दुसऱ्यावर सेटलमेंटचे आरोप करू नका. सेटलमेंटचे आरोप करत असाल तर ते पुरावा द्या. तुम्ही ज्या ज्या मतदारसंघात आता फिरताय, विशेषतः तुमच्याकडे जबाबदारी दिली, चित्र कसं वाटतंय? कारण ठाकरेंचे देखील उमेदवार 2 शिवसेना आहेत आमने सामने. चित्र काय नेमकं? चित्र अतिशय सकारात्मक आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद जातो. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय, लोक स्वतःहून येऊन आमच्याकडे प्रवेश करतायत. चांगली चांगली लोक आमच्याकडे येण्यात अजूनही रांगा लावून उभे आहेत, अजूनही इच्छुक आहे. आम्हाला कामाचं जे काय आम्ही आश्वासन देतोय, शब्द देतोय ते पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे मैदानात उतरलेले आहेत. लोकांचा पाठिंबा आम्हाला दिसतोय, तो आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आम्ही कामावर मतं मागतोय, विकासावर मागतोय, अजेंड्यावर मागतोय, व्हिजन डॉक्युमेंटवर मागतोय, जाहीरनाम्यावर मागतोय. टीका करून नाही. आम्ही एकत्र आलो म्हणून आम्हावर मतं द्या असं म्हणत नाही. आमचं काय चोरलं, आमचं हे झालं ते झालं, रडगाणी नाही, रडत बसत नाही. काम करून दाखवलंय आणि कामाच्या जीवावर मतं मागतोय. रडणारी मतं नको, रडून मतं नको. काम आम्ही केलं, पुढे आम्ही करणार आहोत, त्याच्या जीवावर मतं मागतोय. आणि म्हणून लोक पाठिंबा देत आहेत. लोक उत्स्फूर्तपणे आमच्या मागे उभे आहेत. आणि या निवडणुकीला सगळीकडे महायुतीचे उमेदवार निवडून येतील याची माझ्या मनामध्ये 100% आम्हाला खात्री आहे. शेवटचा प्रश्न जाता आता, महापौर नेमका कोणाचा असेल? ते म्हणतायत भाजपने जाहीर करावं किंवा महायुतीने जाहीर करावं. महापौर कोण करणार? तुमचे नेते म्हणतात, मग भाजपचे नेते म्हणतात जर त्यांची सत्ता आली तर महापौर त्यांचा खान होईल. तुमचा महापौर कोण? सन्माननीय मुख्यमंत्री असतील, आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील. आम्ही ठामपणे आमचं मत मांडलेलं आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल, मुंबईचा महापौर हा हिंदू असेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी असेल. आमचे सगळे नेते म्हणतायत, आमचे सगळे कार्यकर्ते म्हणतायत. त्याच्यामध्ये कुठेही फारकत होणार नाही. जे आज तुम्हाला चहा पिताना सांगितलंय तेच खरं ठरणार. संध्याकाळची वेळ आहे. सगळे कोकणातले देवी देवता आमच्या मदतीला आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्याकडे आहे. मुंबईकरांचा आशीर्वाद आमच्यावर आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे या वेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं, लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि मुंबईची सेवा करण्याला संधी देतील. आणि शेवटी लालबाग परळमध्ये राणे ब्रँड आहे, त्यामुळे राणे ब्रँडच्या मागे मराठी जनता आणि कोकणी नाही हो, ब्रँड वगैरे काय बोलू नका. ब्रँड सिगरेट दारूचा पण असतो. हे ठाकरे ब्रँड बोलून आहे ना, आम्हाला त्यांच्या रांगेत उभं करू नका. आम्ही सेवक आहोत. सेवा करायला आम्ही संधी मागतोय. त्याच्या पलीकडे ब्रँड वगैरे काही नाही. आपल्यासोबत निलेश राणे होते. ते सध्या वरळी, लालबाग, परळ, माहीममध्ये फिरतायत. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असं त्यांचं वक्तव्य आहे, त्यांच्या भावना आहेत. आणि 16 तारखेला महापौर जो आहे तो महायुतीचा होईल.
तो मराठी होईल आणि तो हिंदू होईल असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केलेला आहे.